आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची ते दाखवणार आहे। देवीची ओटी भरताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार भरायची आहे, आवडीनुसार भरायची आहे। मग तुम्ही साडीचा वापर करा किंवा ब्लाउज पीसने भरा, तुम्हाला जसे जमेल तर तसे तुम्ही भरू शकता। आता प्रत्येक भागाची वेगवेगळी परंपरा असते, कुलाचारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ओटी भरली जाते। तर मी आज थोडक्यात सांगणार आहे की देवीची ओटी तुम्ही कशी भरणार। त्यासाठी बघा कोणकोणतं साहित्य लागणार आहे। त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे साडी किंवा मग तुम्ही ब्लाउज पीसही वापरू शकता, हळद कुंकू, तांदूळ किंवा गहू, मी गहू घेतलेले आहेत, नारळ, फुले, दक्षिणा, बांगड्या म्हणजे शक्य असेल तर, किंवा मग बांगड्यासोबत एक सौभाग्यवानाचं जे पॅकेट मिळतं तर ते पॅकेट पण तुम्ही वापरू शकता। फुलांऐवजी तुम्ही गजरा किंवा वेणी वापरू शकता। त्यानंतर तुम्ही 16 शृंगार पण घेऊ शकता, मेकअपचं साहित्य, काजळ, नेल पेंट घेऊ शकता, हेअर बँड किंवा हेअर क्लिप, कंगवा, लिपस्टिक, तर असंही तुम्ही 16 शृंगार पण घेऊ शकता। मी इथं नेल पेंट घेतलेला आहे। आता बघा साडी घेताना शक्यतो लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी रंग घ्यावा, काळा, निळा असे रंग कधीच घेऊ नयेत। अशा रंगाने कधीही ओटी भरली जात नाही। लाल रंग हा देवीचा सर्वात आवडता रंग आहे, त्यामुळे शक्यतो लाल रंग घ्यायचा प्रयत्न करावा। आणि जर साडी घेणं तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तर चला मी दाखवते की आता ओटी कशी भरायची ते। आता बघा तुम्ही पाहू शकता एक ताट घेतलेला आहे। तर एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये साडी ठेवायची। साडी ठेवताना हा जो पेपर आहे किंवा प्लास्टिकची कॅरी बॅग असेल तर असं कोणतंही ठेवायचं नाही, फक्त हा कागद काढून टाकायचा आहे आणि फक्त आपल्याला साडी ठेवायची आहे हे पहा ताटामध्ये। त्यानंतर तुम्ही तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेताना ओंजळभर घ्यायचे आहेत, उगीच मुठभर तांदूळ घ्यायचे नाहीत। तर ओंजळभर गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत, ते साडीच्या मधोमध ठेवायचे आहेत। त्यानंतर नारळ घ्यायचा आहे, तो त्या तांदळांवरती किंवा गव्हांवरती ठेवायचा आहे। आता इथे मी गहू घेतलेले आहेत तर नारळ गव्हावरती ठेवायचा आहे। बघा आता नारळ घेताना नारळ चांगला असावा, त्याला कुठेही म्हणजे असा फुटलेला तुटलेला नसावा। तर त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही ते पण बघायचे, तर पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे। तर हा असा गव्हावरती नारळ ठेवायचा आहे। या नारळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे घेतलेलं आहे, खारीक असेल, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, अक्रोड, तर काही ठिकाणी पानाचा विडाही ठेवला जातो, वेलची, लवंग, सुपारी, अशा ज्या तुमच्या वस्तू असतील तर त्या वस्तू ठेवायच्या आहेत। मी इथे खोबरं, हळकुंड, सुपारी, वेलची आणि लवंग घेतलेली आहे। तर तुम्ही खोबऱ्याची वाटी पण ठेवू शकता। त्यानंतर फुले ठेवायची आहेत। इथे तुम्ही फुलांऐवजी वेणीचा वापर केला तर उत्तमच, किंवा तुम्ही हार, गजरा असंही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटीमध्ये दक्षिणा ही असायलाच हवी। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 5 रुपये, 10 रुपये किंवा 21 रुपये, 51, 101, 501, 1001 असे तुम्ही दक्षिणा ठेवू शकता। मी इथे 501 घेतलेले आहेत। यानंतर तुम्ही मेकअपचं जे जे साहित्य असतं, जे 16 शृंगार आहेत तर ते तुम्ही ठेवू शकता। त्यामध्ये कंगवा, लिपस्टिक, हेअर बँड, हेअर क्लिप, नेल पॉलिश, तर असं जे आहे तर तेही तुम्ही ठेवू शकता। मी इथे नेल पेंट घेतलेला आहे। त्यानंतर ह्या पहा मी बांगड्या घेतलेल्या आहेत, 5 बांगड्या। तर जे बाजारात मिळतं सौभाग्यवान, ज्याच्यामध्ये टिकली, बांगड्या असं जे असतं तर ते पण तुम्ही पॅकेट वापरलं तरीही चालतंय। छोटंसं मंगळसूत्र तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर मिठाई पण ठेवू शकता। महालक्ष्मीला बर्फी खूप आवडते तर तुम्ही पाव किलो बर्फीही यामध्ये ठेवू शकता। तर अशा प्रकारे मी एवढं हे साहित्य ठेवलेलं आहे। तर इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एका नारळाऐवजी 5 नारळ वापरू शकता, फुलांऐवजी हार, गजरा हे पण तुम्ही ठेवू शकता। तर तुम्ही 16 शृंगार यामध्ये ठेवू शकता।
हे ठेवताना याची क्वालिटी बऱ्यापैकी असावी, कारण जे आपण ओटीमध्ये भरणार आहे तर ते जे आहे ते प्रसाद स्वरूपात दुसऱ्या कोणाला दिलं जातं तिथे दर्शनाला येणाऱ्यांना, तर त्याचा उपयोग त्यांना झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते साहित्य निवडावं. ते बऱ्यापैकी असावं, जास्त हलकं नसावं. साडी घेताना आपण चांगल्यातली साडी घ्यावी. तर या प्रकारे आपण पाहू शकता तुम्ही ताटामध्ये हे सगळं मांडलेलं आहे. तर आता त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू देवीला व्हायचं आहे. नंतर त्या सुवासिनीने हळदी कुंकू स्वतःला लावायचं आहे. आणि आता हे पाहू शकता तुम्ही, हे जे ताट आहे तर हे ताट देवी पुढे असे 3 वेळा करायचे आहे. आणि त्यानंतर हे जी ओटी आहे तर ती ओटी देवीला अर्पण करायची आहे. आता ही ओटी अर्पण केल्यानंतर याच्यामध्ये जे तांदूळ किंवा गहू आहे तर याच्यातले थोडेसे तांदूळ किंवा गहू हे आपल्याला रिटर्न दिलेले जातात. तर ते तुम्ही तुमच्या घरी नेऊन तुमचं जिथे धान्य आहे तर त्यामध्ये तुम्ही ते ठेवायचे आहेत. तसेच यात तुम्ही 5 फळे याचाही वापर करू शकता. आणि अशा प्रकारे ही ओटी भरायची आहे आणि देवीला मनोभावे नमस्कार करायचा आहे की आमच्या घरात सुख शांती राहू दे, तुझा खूप आशीर्वाद कायम राहावा, अशी प्रार्थना करायची आहे. तर आता खूप सारे प्रश्न मनात येतात की ही देवीची ओटी कोणी भरावी. तर घरातील कोणत्याही सुवासिनीने ही ओटी भरावी. आणि जर सुवासिनीला जर पॉसिबल नसेल की तुमच्या कुलदेवीची ओटी भरणे, तर त्या घरातील पुरुषाने जरी ही ओटी भरली तरीही चालते. तर या प्रकारे तुम्ही कुलदेवीची, महालक्ष्मीची किंवा आता नवरात्रमध्ये दुर्गा मातेची ओटीचं ताट तयार करू शकता आणि ओटी भरू शकता. तर देवीची ओटी का भरावी असंही काही जणांना वाटतं. तर देवीची ओटी भरावी कारण हा जो आहे ओटीचा तो देवीचा मान आहे. देवीला तिचा मान जर मिळाला तर ती तुमच्या मनोकामना पूर्ण करते. तिचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावरती राहतो. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदेवीची वर्षातून एकदा तरी ओटी भरावी. कुलदेवीची ओटी तिथे जाऊन जर भरणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथेही ओटी भरू शकता. किंवा मग नवरात्रमध्ये दुर्गा मातेची ओटी भरू शकता. कारण नवरात्रीमध्ये देवीचा तर मान हा असतोच. काही लोक काय करतात की वर्षभरात ज्या काही पौर्णिमा असतात 12, तर 12 पौर्णिमांना आपल्या कुलदेवीची 12 ओट्या भरतात. घरामध्ये पूजा जरी असेल तरीही देवीची ओटी भरली जाते. तर नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतरही तुम्ही घटाजवळ अशी ओटी भरू शकता. तर अशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की कशी नवरात्रमध्ये देवीची ओटी भरायची. तर हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही चुकलं असेल यामध्ये तर क्षमा असावी. व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद.